साला माझ्यासोबतच असं काऊन होते मला समजलं नाही यार. साला चिडवत होता त्याचे जुतेच घेऊन बघालो मी. सॉरी कान पकड. सॉरी म्हण. सॉरी प्रीत काका म्हण. जोरात म्हण. प्रीत काका जोरात म्हण. आपल्यासमोर डेंडूपंथी चालतच नाही. त्याचे जुते ठेवलो. त्यानंतर घरी गेलो तर पाहिलं आंब्याचा रस नाही ना म्हणतलं गपगप खाल्लो. सकाळी उठून गेलो, पेट्रोल भरून घेतलो. त्यानंतर मी याच्यासोबत चालला गेलो फदाडा काम करायला. म्हणजे याच्या पेपर होता भाजीच्या सुजलच्या. तर मी आपल्या पुराणा कॉलेजमध्ये आलो पेपर द्यायला. मग नुसतं माहीत नाही साला छमियासोबत बोलत होता. कोणती फुलपाखरू होती मला कळलंच नाही. त्यानंतरच त्याच्याकडे बघत राहिलो. अभ्यास सोड म्हणलं, हेच कामं कर म्हटलं. त्यानंतर पोट्टे इथं चीड बनवत होते. कशाला पाहिजे यांना. घरी आलो, इडलीचा कार्यक्रम दिसला, इडली निपटवलो. ऐकलोच नाही मी तर मसान सांड्यावानी निपटवत होतो. मग घेतली ना गपगपात वेळ टाकली. त्यानंतर दुपारचा टाईम झाला होता आपला डोसा खायचा. कारण की आपला शेड्यूल एकदम टाईट आहे ना, एकदम कडक आहे. त्यानंतर आपण मस्त प्रोसिजर